कल्पना करा आजवर तुम्हाला तुमचा जो इतिहास सांगितला गेलाय, हं. तो पूर्णपणे चुकीचा आहे असं अचानक कोणीतरी सप्रमाण सिद्ध केलं तर? म्हणजे तो एक खूप मोठा धक्का असेल नाही का? नक्कीच. ज्या समाजाला हजारो वर्ष समाजाच्या सर्वात तळाशी ठेवलं गेलं, तेच मूळचे या देशाचे सर्वांत पराक्रमी योद्धे आणि राजकर्ते होते. हा दावा ऐकायला जरी धक्कादायक वाटत असला, तरी आज आपण याच दाव्यामागील सत्य शोधणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मराठी वाचक या आपल्या मायबोली यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हो. आणि आजच्या आपल्या या ऐतिहासिक शोध मोहिमेत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शूद्र पूर्वी कोण होते म्हणजेच हू वर द शूद्रास या अत्यंत क्रांतिकारी ग्रंथाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. खरं तर या पुस्तकाने भारतीय समाजव्यवस्थेचा पायाच मुळासकट हलवून टाकलाय असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि आपण कोणत्याही भावनांच्या आहारी न जाता निव्वळ पुराव्यांच्या आधारे एका ऐतिहासिक गुप्तहेरासारखी म्हणजे हिस्टॉरिकल डिटेक्टिव्ह सारखी या ग्रंथाची चिरफाड करणार आहोत. हो ना. पण या विश्लेषणाची सुरुवात करण्याआधी मला असं वाटतं की आपण डोळ्यासमोर प्राचीन भारताचा एक नकाशा आणि त्यावर उभा असलेला वर्णव्यवस्थेचा एक भक्कम हजारो वर्ष जुना पिरॅमिड उभा करायला हवा. नक्कीच. तो पिरॅमिड समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, म्हणजे ह्या पिरॅमिडच्या सर्वात वरच्या टोकाला मूठभर लोक आणि त्याच्या सर्वात खालच्या पायरीवर एका प्रचंड मोठ्या मानवी समूहाला कसं ढकललं गेलं, हे खूप मोठं गूढ आहे. हे काय एका रात्रीत घडलेलं नाहीये. नाही, अजिबात नाही. यामागे एक मोठा इतिहास आहे. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी या पुस्तकात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, ज्यावर आपली आजची संपूर्ण चर्चा केंद्रित असेल. तो म्हणजे ऋग्वेदातील पायापासून शूद्र जन्मले ह्या एका श्लोकाने एका विशाल समाजाची नियती कायमची कशी बदलली. हाच तो कळीचा मुद्दा आहे बघा. भारतीय समाजव्यवस्थेचा पाया समजून घ्यायचा असेल तर ज्या श्लोकातून हा पाया रचला गेला त्या पुरुष सूक्ताची सत्यता सर्वात आधी तपासणं गरजेचं ठरतं. अच्छा, म्हणजे हे पुरुष सूक्त ऋग्वेदात आहे का? हो, ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात हे पुरुष सूक्त येतं. यात असं म्हटलंय की एका विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांतून शूद्र जन्मले. बापरे, म्हणजे हे असंच समाजावर बिंबवलं गेलं असेल. अगदी तेच. अनेक शतके किंबहुना हजारो वर्ष हा श्लोक ईश्वरीय सत्य म्हणून समाजावर बिंबवला गेला आणि त्यातूनच विषमतेची पाळेमुळं घट्ट झाली. पण इथेच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या संशोधनाचा पहिला आणि सर्वात मोठा हातोडा मारलाय असं मला वाटतं. कारण मी जेव्हा या ग्रंथातील संदर्भ वाचत होते ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी केवळ स्वतःचं मत मांडलेलं नाहीये. हो, त्यांनी अतिशय भक्कम पुरावे दिले आहेत. होय, त्यांनी मॅक्स मुलर आणि कोलब्रुक यांसारख्या जगप्रसिद्ध पाश्चात्य विद्वानांचे संदर्भ दिले आहेत. या विद्वानांच्या मते आणि डॉक्टर आंबेडकरांच्या सखोल संशोधनानुसार हे पुरुष सूक्त मूळ ऋग्वेदाचा भाग नाहीच आहे. खरे, तो अत्यंत चलाखीने घुसळण्यात आलेला भाग आहे. हो, ज्याला आपण प्रक्षिप्त भाग किंवा इंटरपोलेशन म्हणतो. आणि या दाव्यामागील पुराव्यांची साखळी थक्क करणारी आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखादा प्राचीन ग्रंथ वाचतो तेव्हा त्यातील भाषा आणि व्याकरण हे त्या काळाचा आरसा असते. नक्कीच, भाषा बदलत जाते काळानुसार. अगदी बरोबर. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत तर्कशुद्धपणे हे दाखवून दिलंय की मूळ ऋग्वेदाची वैदिक संस्कृत भाषा आणि या पुरुष सूक्ताची संस्कृत भाषा यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा, म्हणजे भाषेवरूनच ते वेगळं वाटतं. हो ना. पुरुष सूक्ताची रचना, त्यातील शब्दरचना आणि व्याकरण हे खूप नंतरच्या काळातील वाटतं. भाषाशास्त्राच्या कसोटीवर हे सूक्त मूळ ग्रंथाशी जुळतच नाही. म्हणजे हे समजायला अगदी सोपं आहे. मला एक उदाहरण सुचतंय. हे म्हणजे एखाद्या हजारो वर्ष जुन्या भूर्जपत्रावरील हस्तलिखित ग्रंथात अचानक एखाद्याने आधुनिक छपाईचं आणि आजच्या भाषेतील एक पान मधोमध चिकटवून द्यावं. हो. आणि तोच खरा इतिहास मानायला सर्वांना भाग पाडावा. अगदी तसंच. शिवाय यजुर्वेदाच्या संदर्भातही एक अतिशय भक्कम पुरावा डॉक्टर आंबेडकरांनी समोर ठेवलाय. यजुर्वेदाच्या तैत्तिरी, काठक आणि मैत्रायणी संहितांमध्ये या पुरुष सूक्ताचा भाग आढळतच नाही. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. शतपथ आणि तैत्तिरीय ब्राह्मणांमध्ये केवळ 3च वर्णांचा उल्लेख वारंवार येतो: ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. तिथे शूद्र हा 4था वर्ण अस्तित्वातच नव्हता असं हे पुस्तक सांगतं. आणि हीच गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. जर प्राचीन वैदिक काळात केवळ 3च वर्ण होते तर मग मूळ ऋग्वेदात हे सूक्त अचानक आलं कुठून? तोच तर प्रश्न आहे. यावर डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन आणखी स्पष्ट करतो
की हे सूक्त नंतरच्या काळात समाजात एक विशिष्ट स्तररचना लादण्यासाठी हेतुपुरस्कार जोडलं गेलं असावं. म्हणजे एक राजकीय खेडी. तसंच काहीसं, कारण ऋग्वेदातील इतर श्लोकांचा जर आपण अभ्यास केला तर तिथे मानवाच्या उत्पत्तीचे अनेक वेगळे सिद्धांत मांडलेले दिसतात. जसे की काही ठिकाणी अग्नीतून मनुष्य निर्माण झालं असं म्हटलंय, तर काही ठिकाणी मनूपासून मानवाची निर्मिती झाली असं वर्णन आहे. तिथे कुठेही अशी 4 वर्णांची निर्मिती आणि तीही शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून झाल्याचं सांगितलेलं नाही. पुरुष सूक्त हे अत्यंत विसंगतपणे मध्येच येतं. अच्छा, यातून एक साहजिक प्रश्न उभा राहतो बघा. जर हे सूक्त खोटं आहे आणि शूद्र हे पायापासून जन्मलेले नाहीत, तर मग ते मूळचे कोण होते? हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण जर समाजात सुरुवातीला फक्त 3च वर्ण होते, तर हा एवढा मोठा समाज अचानक 4थ्या वर्णात कुठून आला? त्यांचा खरा इतिहास काय सांगतो? या ग्रंथातील हा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी खुलासा आहे. खोटा इतिहास खोडून काढल्यानंतर डॉक्टर आंबेडकर पुराव्यांच्या आधारे जे सत्य समोर ठेवतात ते कोणत्याही विचार करणाऱ्या माणसाला अचंबित करेल. काय आहे ते सत्य? त्यांच्या संशोधनानुसार शूद्र हे मूळचे आर्य होते आणि केवळ आर्यच नाही तर ते सूर्यवंशी क्षत्रिय होते. ते या देशाचे मूळ राजकर्ते आणि अत्यंत पराक्रमी योद्धे होते. पण एक सेकंद, हे पचायला थोडं जड जातंय. शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते, होय, अगदी तसंच. म्हणजे जे योद्धे होते, ज्यांच्या हातात तलवारी होत्या, जे राजकर्ते होते, ते रातोरात समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर म्हणजे शूद्र कसे बनले? या बदलामागे एक प्रचंड मोठा आणि प्रदीर्घ संघर्ष दडलेला आहे. प्राचीन काळात समाजातील या पराक्रमी सूर्यवंशी क्षत्रिय वर्गाचा आणि ब्राह्मणांचा अत्यंत तीव्र स्वरूपाचा संघर्ष झाला. अच्छा, म्हणजे हा सत्ता संघर्ष होता. नक्कीच, हा संघर्ष सत्ता, अधिकार आणि सामाजिक श्रेष्ठत्वाचा होता. या पुस्तकात राजा सुदास याची कथा अत्यंत विस्तृतपणे येते. राजा सुदास? होय, राजा सुदास हा एक अतिशय पराक्रमी शूद्र क्षत्रिय राजा होता. त्याचं आणि ऋषी वशिष्ठ यांच्यातील भयंकर वैमनस्य आणि संघर्षाची कथा यामागील कारणमीमांसा स्पष्ट करते. हो, या संघर्षाचे तपशील मी वाचले आहेत आणि ते खरंच थक्क करणारे आहेत. राजा सुदासने दाशराग्न युद्ध म्हणजेच 10 राजांचं युद्ध जिंकलं होतं. अगदी बरोबर. तो अत्यंत सामर्थ्यवान होता. हो, आणि सुरुवातीला ऋषी वसिष्ठ हे त्याचे पुरोहित होते. मात्र नंतर काही कारणास्तव सुदासने वसिष्ठांना पदावरून दूर केलं आणि त्यांच्या जागी ऋषी विश्वामित्र यांची पुरोहित म्हणून नेमणूक केली. आणि इथूनच या 2 गटांमधील वैमनस्याची ठिणगी पडली. हो ना, हे केवळ 2 व्यक्तींमधील भांडण राहिलं नाही, बरोबर? अजिबात नाही. या वादाने नंतर अत्यंत उग्र रूप धारण केलं. राजा सुदास आणि वसिष्ठ यांच्यातील या वैयक्तिक संघर्षाचं रूपांतर पुढे ब्राह्मण आणि शूद्र, क्षत्रिय यांच्यातील सत्ता आणि अधिकारांच्या वर्चस्वाच्या युद्धात झालं. बापरे, राजा सुदासाने वसिष्ठांच्या मुलाला आधीच ढकललं होतं, इथपर्यंत हा संघर्ष टोकाला गेल्याचे संदर्भ या ग्रंथात मिळतात. शूद्र क्षत्रिय राजे तत्कालीन ब्राह्मणांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देत होते, त्यांच्यात वर्चस्वासाठी सतत लढाया होत होत्या. म्हणजे हा लढा भौतिक सत्तेचा आणि धार्मिक सत्तेचा होता. अगदी तसंच. पण इथेच एक मोठी तार्किक अडचण निर्माण होतीये माझ्या मनात. जर क्षत्रियांकडे सैन्य होतं, शस्त्रे होती आणि राजकीय सत्ता होती, तर केवळ एका पुरोहितासोबतच्या किंवा एका विशिष्ट वर्गासोबतच्या वैमनस्यामुळे एका संपूर्ण मोठ्या समाजाला क्षत्रियावरून थेट 4थ्या वर्णात कसं ढकललं जाऊ शकतं? हा अतिशय रास्त प्रश्न आहे. हो ना, म्हणजे तलवारीच्या जोरावर क्षत्रियांनी हे बंड मोडून का नाही काढलं? आणि या प्रश्नाचं उत्तर देतानाच डॉक्टर आंबेडकर या ऐतिहासिक राजकारणातील सर्वात भेदक शस्त्राची ओळख करून देतात. हे युद्ध तलवारीने, भाल्याने किंवा रणांगणावर लढलंच गेलं नाही. मग कसं लढलं गेलं? हे युद्ध एका अत्यंत सूक्ष्म पण भयंकर शस्त्राने लढलं गेलं. ते शस्त्र म्हणजे उपनयन संस्कारावर बंदी. ज्या ब्राह्मणांकडे धार्मिक विधींचे सर्वाधिकार होते, त्यांनी शूद्र क्षत्रियांचं उपनयन करण्यास संघटितपणे नकार दिला. उपनयन म्हणजे गळ्यात जाणवं घालण्याची पद्धत. होय, तेच. हे थोडं अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही का? म्हणजे एका साध्या धार्मिक विधीला किंवा एका धाग्याला एवढं मोठं शस्त्र कसं बनवता येईल की ज्यामुळे एक अख्खा क्षत्रिय समाज उद्ध्वस्त होईल? आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे आपल्याला तो केवळ एक धागा किंवा धार्मिक विधी वाटतो. पण प्राचीन आर्य समाजात उपनयन संस्काराचा अर्थ
खूप व्यापक आणि गंभीर होता. अच्छा, म्हणजे तो फक्त धार्मिक विधी नव्हता. अजिबात नाही. तो शिक्षणाचा, संपत्तीचा आणि सत्तेचा एकमेव दरवाजा होता. पूर्वमीमांसा या प्राचीन आणि अत्यंत प्रभावशाली ग्रंथानुसार ज्याचं उपनयन झालेलं नाही त्याला संपत्ती बाळगण्याचा आणि वेदांचं ज्ञान घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता. काय सांगता? म्हणजे संपत्तीचाही अधिकार नव्हता. हो, आणि राज्याभिषेक करून घेण्यासाठीही वेदोक्त मंत्रांचा अधिकार लागत असे, जो उपनयनाशिवाय मिळत नसे. थोडक्यात सांगायचं तर उपनयन हाच समाजातील तुमचा राजकीय आणि नागरी दर्जा ठरवत असे. बापरे, म्हणजे आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट, शैक्षणिक पदव्या, बँक खाती आणि आधार कार्ड कायमचं जप्त करून त्याला शाळेच्या, बँकेच्या आणि न्यायालयाच्या पायरीवर उभं राहण्यास मज्जाव करण्यासारखं आहे. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. हो ना? जर तुम्हाला कायदेशीररित्या संपत्तीच बाळगता येत नसेल आणि शिक्षणच घेता येत नसेल तर तुमची लष्करी ताकदही कुचकामी ठरते. नक्कीच. या साध्या वाटणाऱ्या बंदीचा परिणाम किती भयंकर होता हे डॉक्टर आंबेडकरांच्या शब्दांतून आपल्याला समजतं. त्यांनी या उपनयन बंदीला शूद्रांवर टाकलेला अणुबॉम्ब म्हटला आहे. अणुबॉम्ब? बापरे, खूप मोठा शब्द आहे हा. हो, कारण या एका कृतीमुळे या पराक्रमी क्षत्रिय समाजाला अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या अंधकारात लुटलं गेलं. ज्ञानाचे दरवाजे बंद झाल्यामुळे ते वैश्यांपेक्षाही खाली गेले आणि तिथूनच ते शूद्र नावाचा चौथा वर्ण म्हणून गणले जाऊ लागले. म्हणजे ज्यांच्या हातात शस्त्र आणि ज्ञान होतं ते पिढ्यानपिढ्या चाललेल्या या बहिष्काराने निशस्त्र आणि अज्ञानी झाले. अगदी बरोबर. पण तरीही माझ्या मनात एक शंका येतेय. ज्या राजांकडे लष्करी बळ होतं ते या पुरोहितांना जबरदस्तीने उपनयन करायला भाग का पाडू शकले नाहीत किंवा त्यांनी स्वतःचं उपनयन का नाही करून घेतलं? यामागे प्राचीन कालची सामाजिक आणि धार्मिक मानसिकता कारणीभूत होती. त्या काळात राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेचा पगडा जनमानसावर जास्त होता. अच्छा, म्हणजे लोकांचा पाठिंबा? हो, राजाने केवळ स्वतःला राजा घोषित करून चालत नसे, तर प्रजेने त्याला आपला तारणहार मानणं गरजेचं होतं. आणि प्रजेच्या मनात अशी ठाम श्रद्धा होती की ज्या राजाला ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी राज्याभिषेक केलेला नाही त्याला ईश्वरी मान्यता नाही. आणि ईश्वरी मान्यता नसलेल्या राजाला प्रजा मानत नसेल? अगदी तेच. ईश्वरी मान्यता नसलेल्या राजाला प्रजेचा पाठिंबा मिळत नसे. त्यामुळे लष्करी ताकद असूनही धार्मिक मान्यतेअभावी राजांची अवस्था अत्यंत कमकुवत होत असे. ब्राह्मणांनी याच सामाजिक मानसिकतेचा हत्यारासारखा वापर केला. हे खरोखरच अचंबित करणारं आहे. डॉक्टर आंबेडकरांचं हे ऐतिहासिक गुप्तहेरगिरीचं काम वाचताना प्रचंड आदर वाटतो. त्यांनी हजारो वर्षांच्या जुन्या ग्रंथांमधनं हा हरवलेला दुवा शोधून काढलाय. नक्कीच. पण हे सर्व ऐकताना कदाचित श्रोत्यांना वाटेल की हा केवळ हजारो वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आहे. याचा नंतरच्या काळाशी काय संबंध? खूप चांगला मुद्दा मांडलात तुम्ही. हो, कारण या उपनयन आणि क्षत्रियत्व हिरावून घेण्याच्या खेळीचं गांभीर्य समजण्यासाठी आपल्याला फार मागे जाण्याची गरज नाही. कारण 17व्या शतकातही याच शस्त्राचा वापर एका महान युगपुरुषाविरुद्ध झाला होता. होय, यावर नक्कीच प्रकाश टाकणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तो ऐतिहासिक प्रसंग या सर्व सिद्धांताला एक जिवंत आणि ज्वलंत पुरावा देतो. अगदी खरंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वपराक्रमाने शून्यातून हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. त्यांच्याकडे अफाट सत्ता होती, निष्ठावान सैन्य होतं आणि प्रजेचा पूर्ण पाठिंबा होता. ते खऱ्या अर्थाने एक सार्वभौम राजे होते. हो, त्यात काही शंकाच नाही. पण जेव्हा त्यांना अधिकृतरित्या राज्याभिषेक करून घ्यायचा होता तेव्हा तत्कालीन स्थानिक ब्राह्मणांनी त्यांना क्षत्रिय मानण्यास आणि वेदोक्त मंत्रांनी राज्याभिषेक करण्यास स्पष्ट नकार दिला. हो, मी वाचलंय याबद्दल. यामागील तत्कालीन ब्राह्मणांचा युक्तिवाद असा होता की परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली आहे, त्यामुळे कलियुगात फक्त 2च वर्ण उरले आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरे शूद्र. अगदी बरोबर. आणि शिवाजी महाराज हे भोसले घराण्याचे असल्यामुळे ते क्षत्रिय नाहीत तर ते शूद्र आहेत, असा त्यांचा दावा होता. त्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही तर फक्त पुराणोक्त मंत्रांचा अधिकार आहे. आणि याच एका प्रसंगामुळे डॉक्टर आंबेडकरांचा सिद्धांत 100% खरा ठरतो. जोपर्यंत उपनयन आणि वेदांचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत समाजात उच्च स्थान आणि राजकीय वैधता मिळत नव्हती. म्हणजे इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत होता. होय. हे हक्क नाकारून एखाद्या सार्वभौम आणि प्रचंड लोकप्रिय सत्ताधाऱ्यालाही कसं खाली खेचलं जाऊ शकतं याचं हे उत्तम ऐतिहासिक उदाहरण आहे. शिवाजी महाराजांसारख्या महापराक्रमी राजाच्या बाबतीतही तेच धार्मिक शस्त्र वापरलं गेलं.
वेदोक्त मंत्रांचा आणि उपनयनाचा नकार. म्हणजे लष्करी ताकद असूनही त्यांना या धार्मिक नियमांच्या चौकटीशी लढावंच लागलं. नक्कीच. आणि म्हणूनच काशीवरून पंडित गागा भट्ट यांना बोलावण्यात आलं होतं. पंडित गागा भट्ट यांनी अत्यंत सखोल अभ्यास करून महाराजांची वंशावळ शोधून काढली. त्यांनी भोसले घराण्याची वंशावळ मेवाडच्या सिसोंदिया म्हणजेच सूर्यवंशी राजपूतांशी जोडली आणि त्यांचं क्षत्रियत्व सप्रमाण सिद्ध केलं. हो, आणि त्यानंतरच महाराजांचं रीतसर उपनयन झालं आणि त्यांना वेदोक्त राज्याभिषेकाचा अधिकार मिळाला. बापरे, हा किती मोठा संघर्ष होता. या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महाप्रतापी आणि युगप्रवर्तक राजाला आपलं क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी आणि वेदोक्त राज्याभिषेकाचा अधिकार मिळवण्यासाठी एवढा प्रचंड संघर्ष करावा लागला, तर प्राचीन काळातील त्या शूद्र क्षत्रियांनी उपनयन गमावल्यानंतर किती भयंकर अवनती सहन केली असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. खरंय, त्यांच्या मदतीला तर कोणताही गागा भट्ट आला नाही. अगदी तेच, त्यांना तर कोणताही गागाभट्ट मदतीला आला नाही. त्यामुळे त्यांची पिढ्यानपिढ्या केवळ सामाजिक आणि आर्थिक घसरणच होत गेली. या सर्व सखोल चर्चेनंतर इतिहासाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेलाय. हा इतिहास फक्त हरवलेल्या वैभवाची रडकथा नाहीये. अजिबात नाही. हा इतिहास अधिकारांच्या संघर्षाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचे आणि ज्ञानाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे अधोरेखित करणारं आहे. आपण लहानपणापासून महात्मा ज्योतिराव फुले यांचं एक वाक्य सतत ऐकत आलो आहोत की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. हो, हे वाक्य खूपच मर्मभेदी आहे. तसंच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ही भावनाही आपण जाणतोच. या वाक्यांमागील ऐतिहासिक सत्य आणि भीषण वास्तव या चर्चेतून अगदी स्पष्टपणे सिद्ध होतं. कारण शिक्षण म्हणजेच प्राचीन काळातील उपनयन हिरावून घेतल्यानेच एका महान क्षत्रिय वर्गाची अवनती झाली आणि त्यांना कायमचं अंधारात लोटलं गेलं. अगदी बरोबर बोललात. डॉक्टर आंबेडकरांचा हा ग्रंथ निव्वळ एक जुन्या इतिहासाचं किंवा कथांचं पुस्तक नाही, तो मानवी हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा एक अत्यंत प्रगल्भ जाहीरनामा आहे. नक्कीच. त्यांनी अत्यंत तटस्थपणे, पुराव्यांच्या आधारे आणि तर्कशुद्ध पद्धतीने प्राचीन ग्रंथांचं विश्लेषण केलं आहे. त्यांनी कोणतीही पूर्वग्रहदूषित बाजू न घेता केवळ सत्याचा शोध घेतला आहे. शूद्र हा शब्द कसा तयार झाला आणि एका संपूर्ण वर्गाला कशा प्रकारे प्रवाहाबाहेर फेकलं गेलं यामागील कार्यपद्धती त्यांनी उलगडून दाखवली आहे. हे संशोधन केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक समाजशास्त्राच्या इतिहासात एक मैलाचा दगड आहे. हो, या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची अभ्यासवृत्ती. आजच्या काळात जेव्हा आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत, तेव्हा कोणताही दावा डोळे झाकून स्वीकारण्यापेक्षा त्याचं मूळ शोधणं किती गरजेचं आहे हे यातून शिकायला मिळतं. आपण आता या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. ही चर्चा थांबवण्यापूर्वी एक विचार मनात नक्कीच घोळत राहील बहा. कोणता विचार? असं म्हणतात की इतिहास नेहमीच विजेत्यांनी लिहिला असतो. त्यांच्या सोयीनुसार त्यांनी तो बदललेलाही असतो. पण आपण जर डॉक्टर आंबेडकरांसारखे योग्य, परखड आणि तार्किक प्रश्न विचारले तर लपवलेलं सत्यही हजारो वर्षांच्या जुन्या कागदपत्रांमधून ओरडून सांगतं. पुरुष सुक्तातील ती एक घुसडलेली रचना आणि उपनयनाचा तो एक नकार, या दोन गोष्टींनी भारताचा सामाजिक इतिहास आणि कोट्यावधी लोकांचं भविष्य कसं बदलून टाकलं याचा हा एक धक्कादायक पण डोळे उघडणारा प्रवास होता. अगदी खरंय. खूपच विचार करायला लावणारा हा विषय होता. आहे. तुम्हाला या पुस्तकाबद्दलची माहिती सांगण्याची आमची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही आमचे मनोबल वाढवू शकता, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देऊ. तसेच हा व्हिडिओ आपल्या वाचक प्रेमींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या पुस्तकांची विस्तृत माहिती हवी असल्यास त्या पुस्तकाचे नाव कमेंट करा. आम्ही तुम्हाला ते नक्की उपलब्ध करून देऊ. अशाच डोळे उघडणाऱ्या पुस्तकासोबत भेटण्यासाठी आपल्या मराठी वाचक या मायबोली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत वाचत रहा, शिकत रहा. धन्यवाद.